श्री स्वामी समर्थ. बखर श्री स्वामी समर्थ या पुस्तकामध्ये स्वामींच्या वेगवेगळ्या लीलांचे वर्णन केलेले आहे. तर चला आज आपण त्यांच्या या लीलांचा आनंद घेऊया. कथा पहिली. सत्कर्माचा अहंकार. केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता. त्याची पत्नी संगीता पतिपरायण आणि कर्तव्यनिष्ठ होती. केशवकडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं. एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो. त्याऐवजी 11 ब्राह्मण आणि स्वामींना बोलावायचं ठरवतो. त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो. रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो. तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो. केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो. स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात. ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात. स्वामी म्हणतात, हे घे, उगाळून लाव, तुझा रोग बरा होईल. मग स्वामी म्हणतात, तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ. तू फक्त 10 ब्राह्मणांना बोलव, 11वा आम्ही घेऊन येऊ. तिकडे ते चंदन उघडून लावल्यामुळे रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो. तो कृतज्ञ भावनांनी स्वामींकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो. कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो. स्वामी म्हणतात, अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ. अरे सर्व जीव परमेश्वराने निर्मित केले आहेत, त्यात भेद कशापायी धरायचा. मग केशवला संबोधन करून म्हणतात, केशव हाच तुझा 11वा ब्राह्मण. केशव पहिले सटपटतो. मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मानी ब्राह्मण असतो, जन्मानी नाही. केशव सहमत होतो. दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात. केशव यथासांग स्वामीचं पूजन करतो. मग ताट वाढायला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे. सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही नामत्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं. सर्व गाव वृद्ध पाहून केशव भीतीने गारठून जातो. तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे. स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात, याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल. केशव तसंच करतो. केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात. बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर पाहतात काय, सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे. असं अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं. केशव गहिवरून स्वामींचे आभार मानतो. स्वामी, तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही. मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही, तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात. अरे हे मी काय लावलं आहे. मी जेवण देतो, मी उत्सव करतो. अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तू फक्त निमित्त मात्र आहेस. अरे कुणालाही जे मिळाले ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. कथा दुसरी. देव आणि विज्ञान. गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेलबुद्धीचा होता. पण तो दैव देव काहीही मानत नव्हता. त्याच्याप्रमाणे कर्तव्य जगात सर्व काही होतं. पण त्याची पत्नी आणि आई धार्मिक आणि स्वामी भक्त होते. कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नसतो. एकदा विहीर खणण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम असतो. अभियंता म्हणून गोविंदालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं. पण गोविंद या सर्वाला पाखंड म्हणून कुदाळी घेऊन पहिला वार जमिनीवर घालायला जातो. पण काय, कुदाळ उचलल्याबरोबर गोविंदच्या छातीत अत्यंत वेदना होतात. कुदाळ हातातून गळते. वैद्यबुवा याला हृदयविकाराचा झटका सांगतात आणि गोविंद जेमतेम 2-3 दिवसांचा सोबती आहे असं सांगतात.
गोविंद अंथरुणात खिळून राहतो. तितक्यात भुजंग येऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता. तेव्हा स्वामींनी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की गोविंदाला घरी जाऊन निरोप दे की त्याचा रोग ललिता स्तोत्र वाचल्याने बरा होईल. तरीही गोविंद विश्वास न करून स्वामींचे वचन फेटाळून लावतो. घरचे फार गयावया करतात. तेव्हा त्यांच्या खुशीसाठी गोविंद मन नसतानाही ललिता स्तोत्र वाचतो. 2-3 दिवसानंतर वैद्यबुवा निदान करून सांगतात की गोविंद पूर्णतः रोगमुक्त झाला आहे. गोविंद तर थक्क होतो. स्वामी वचनाची महत्ता त्याला कळते. सर्व लोक स्वामी दर्शनाला येतात. गोविंद म्हणतो, स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास नव्हता, तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले? स्वामी म्हणतात, अरे तुझा विश्वास नव्हता, पण तुझ्या परिवाराचा तर होता ना. अरे आम्हाला आमच्या भक्तांसाठी तुला बरं करावं लागलं. अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं मानणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाचं प्रांत संपते तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. तुझा विज्ञान सुद्धा ईश्वरांनीच बनवलं आहे. जसे तुम्ही शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते, तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारखे ईश्वराला न मानणारे पडत मुलांची कीव येते. श्री स्वामी समर्थ. कथा 3. लबाडीचा परिणाम. गणपत आणि वंदना नावाचं एक जोडपं होतं. त्याचा उदरनिर्वाह म्हशीच्या दुधाच्या विक्रीपासून होत होता. त्यांच्याकडे 3 म्हशी होत्या, सोना, चांदी आणि रुपा. त्यात चांदी वांज असल्याने वंदनाच्या डोळ्यात खटकायची. एका रात्री चोर त्यांच्या 3 म्हशी नेतात. रस्त्यात थकवा आल्यामुळे ते म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्याला जातात. इकडे गणपत स्वामींकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो. जर म्हशी मिळाल्या तर त्यातील एक म्हस स्वामींना देऊ असा नवस करतो. स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत ते दाखवतात. गणपत ताबडतोब नवसाचे जेवण. पण नवस फेडायच्या वांज म्हशीला विचित्र समस्या झाली होती. त्याला वाटच्या पोटात गर्भ वाढला एका काही महिन्यातच आपोआप गर्भपात. त्या म्हशी आपल्याकडे प्रकार 2दा आणि बायकोच्या डोळ्यात जवळजवळ 3 वर्षे ती अशीच वाढलेल्या फेडला जाई वावरायची. त्यामुळे तिच्या पत्नीने तिला माहेरी आणून दुसऱ्या दिवशी गणपत आणि तो काळी मोडाच्या तयारीत होता. पण काही केल्या एक सुद्धा तो गृहस्थ स्वामींकडे. त्याला कळत नाही स्वामी तेव्हा केलेल्या लबाडीचा परिणाम आहे. त्यांना मुलाबरोबर खेळताना शरणी येतो. स्वामी गृहस्थाच्या मनात संकल्प विकल्प प्रबोधन करतात. अरे आपण आपल्या मुलांसाठी स्वतःवर अवलंबून राहून औषध, पूजा पाठ, केवळ अनुष्ठान, दान इत्यादी आणि आता स्वामींकडे आलो. आपला भार ईश्वराबरोबर मातीत खेळणारे हे ईश्वर काळजी आपली काय मदत करते. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. अरे तुमचा माझ्यावर विश्वास नाही समर्थ तर इथे आलास कशाला? चल चालता हो. तुझ्या मुलीला गर्भ जाऊन 3 वर्ष झाली तरी अपत्य होत नाही ना. आम्ही मुलांमध्ये गोट्या खेळतो म्हणून आम्ही काय करू शकणार? स्वामी अंतर्यामी आहे असं जाणून तो गृहस्थ स्वामी चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो. करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात. गृहस्थ तसंच करतो. त्यामुळे त्यांची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्त होते. गृहस्थ अनन्य भावांनी स्वामीकडे येतो व त्यांची इच्छा स्वामींना पंचपक्वानांचं जेवण घालायची असते. स्वामी समाधीत असल्याने त्याला काही करता येत नाही. यावर चोळप्पा सुचवतात की तुम्ही 7 दिवस ब्राह्मणांना भोजन करवा. ते भोजन स्वामीपर्यंत पोचेल. गृहस्थ तसंच करतो. इकडे स्वामी 7 दिवस पर्यंत भोजन सुद्धा करत नाही. शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे असं सांगतात. ब्राह्मण जेवणाची सांगता करून गृहस्थ स्वामींकडे परततो. तो स्वामींना आपलं भोजन करावयाचं मनोगत सांगतो. स्वामी म्हणतात, अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार? 7 दिवसापासून रोज आग्रह करून करून पंचपक्वान्न खायला घातली. आता पुन्हा तोच आग्रह का करतो आहेस? गृहस्थाला काही पण उमजत नाही. तितक्यात त्याला स्वामींच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो. त्याला पटतं की स्वामींनी ब्राह्मण रूपात येऊन भोजन ग्रहण केले आहे. तो समाधानपूर्वक आनंदाने घरी परततो. श्री स्वामी समर्थ.
कथा 5वी. मोहापासून सावध राहा. गणेश सोनी नावाचा एक अंमलदार होता. तो श्रीमंत घराण्याचा होता. गावात त्याचं नाव लौकिक होतं. त्याची पत्नी शारदा देखणी आणि पतिपरायण होती. त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र होता. इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतानाही तो एका सुगंधा नावाच्या भाविनीच्या प्रेमात पडला होता. आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून तो पूर्णपणे तिच्या प्रेमात गुंतला होता. त्याची आई त्याला समजावत तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नसे. त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समजावतो, पण गणेश उलट त्यांच्याशीच उर्मटपणे वागतो. खुद्द स्वामी साधू रूपात त्याला समज देतात, तरीही तो स्वामी आज्ञा दुमानत नाही. त्याच्या या कृष्ण कृत्यामुळे श्रीपाद आणि शारदाला लोकांचं नाही नाही ते ऐकावं लागतं. पण काही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही. शेवटी गणेशची आई स्वामींकडे गाराणं घालते. स्वामी त्यांना एक उपाययोजना सांगतात. त्याप्रमाणे स्वामी त्याच दिवशी गणेशच्या घरी येतात. गणेश सुद्धा तातडीने येतो आणि स्वामी चरणी नतमस्तक होतो. स्वामी ताडकन तिथून उठतात आणि परततात. गणेशने विचारल्यावर ते म्हणतात, तुझ्याकडे आम्हाला विटाळ होतो. बाळप्पा गणेशला स्वामींचा इशारा भाविनीचा त्याग कर असं आहे सांगतात. तरीही गणेश ते मान्य करायला तयार नसतो. शेवटी गणेशची आई त्याला घराबाहेर काढते. गणेश सरळ सुगंधाकडे जातो. तिथे सरकारी शिपाई येऊन सांगतो की सरकारने त्याच्यावर अफरातफरीचा आळ लावून बडतर्फ केली आहे. इतकंच नाही, त्याची सर्व मालमत्ता आणि संपत्ती पण जप्त केली आहे. हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खरं रूप समोर येतं. ती गणेशला नाही नाही ते बोलते आणि गरीब झाल्यामुळे त्याची विटंबना करते. शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हाकलण्यात येतं. गणेश घरी परततो. तिथून परतून तो घरच्यांची क्षमा मागतो. तिथे त्याला कळतं की शिपाई जे म्हणाला तसं काहीही झालं नाही. गणेशची आई म्हणते, अरे तुझ्या डोळ्यावर झापडं काढण्यासाठीच ही स्वामींनी केलेली लीला आहे. तू त्या भाविनीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजनांना विसरला होतास. आपले कर्तव्य विसरला होतास. सर्व लोक स्वामींकडे जातात. स्वामी म्हणतात, अरे मोहापासून सावध राहिलं पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठी बाधा आहे. त्यांच्या आहारी गेलात तर अधोपतन निश्चित आहे. श्री स्वामी समर्थ. कथा 6वी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या बायकोचं नाव वसुधा होतं. थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता. एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो. स्वामी आजच तुझा घरी येऊन असं सांगतात. गणपत आनंदाने घरीच परततो. गणपतच्या घरात त्याच दिवशी त्याची सासूबाई येते. गणपतच्या घराबाहेर एक कडुलिंबाचं झाड असतं. त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो. सासूबाई आल्याबरोबर वसुधाची आई वसुधाला त्या झाडाला कापव असा आग्रह धरते. तिच्या मते भरलेल्या आणि सुखात नांदणाऱ्या घरासमोर असं झाड नको. तिच्या फार आग्रहाने वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते. स्त्री हट्टापुढे हार पत्करून नवरा झाड कापायला तयार होतो. लाकूड तोड्याचा पहिला वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तिथे येतात. आल्याबरोबर ते गणपतला फार रागवतात. मूर्खा, गाढवा, अरे हिरव्यागार झाडाला कशाला कापवतोयस? अरे वृक्षामुळेच आपल्याला प्राणवायू मिळतो. अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नायनाट होतो. अरे अशा झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात? असं म्हणून स्वामी तिथून ताडकन निघून जातात. सर्वजण स्वामींच्या मागे जातात. स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात. त्यांच्या कानाजवळ रक्ताच्या धारा वाहत असतात. गणपतच्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात. गणपत पण थांबतो. माझं काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच. तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो. वाहणारं रक्त थांबतं. सर्व थक्क होतात. स्वामी म्हणतात, आम्हाला घाव नव्हताच. आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता. तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झाला तसाच परिणाम तुम्ही लोक दुसऱ्यांच्या बोलण्याने करून घेता. गणपतच्या सासूंनी आपल्या शब्दांनी वसुधावर केला आणि वसुधांनी तसाच परिणाम गणपतवर केला.
त्या परिणामापायी गणपत वृक्ष हत्यासारखं महापाप करायला निघाला होता. अरे दुसऱ्याचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्याला सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे निसर्गाशी पाहिजे तसे वागतात, मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात. गणपत आणि त्याचे परिजन स्वामीची क्षमा मागतात. श्री स्वामी समर्थ. कथा 7वी. आंधळा विश्वास. भुजंग स्वामींपाशी येऊन तक्रार करतो की मित्राला उधार दिलेले पैसे मित्र वापस करत नाही. स्वामी पाहिले हजेरी घेतात. अरे माहीत होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे, तरी पैसे उधार कशाला दिलेस? अरे व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे. मग स्वामी म्हणतात 2 दिवसात पैसे मिळतील. चोळाप्पाला म्हणतात जसा राजा तशी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा. खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रजांनी अटक केली होती. त्यांचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे इंग्रजांशी सुद्धा उर्मटपणाने वागत, त्यामुळे इंग्रज अटक करतात. राजा खंडेराव आणि जामीन देऊन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात आणि त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्याय निवाडा दाजीबांच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने क्षुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात. स्वामींच्या कानावर दाजीबांच्या कारस्थाने येतात. स्वामी म्हणतात दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजा पण फळ भोगणार. चोळाप्पा राजाशी जाऊन दाजीबाबद्दल बोलतात. प्रजा सुखी नाही. न्याय पदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झाली आहे. राजा म्हणतो आमचं रयतेवर पूर्ण लक्ष आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे. राजा चोळाप्पाचं बोलणं फेटाळून काढतात. इंग्रजांचा खलिता येतो संस्थान जप्त करण्याबाबत. राजा स्वामी शरणी येतो. स्वामी म्हणतात चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली? दाजीबा आधीच मरकट, त्यावर बढतीचं मद्य प्यायला घातलं, त्याचाच हा परिणाम. रयत पिडली गेली. दाजीबा क्षमा मागतो. स्वामी म्हणतात तुला क्षमा नाही, तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचं वाक्य संपायचा अवकाश की इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा स्वामींची करुणा भागतात. स्वामी म्हणतात तू गुरुपदेश मानला नाही, आपल्या मनाचं केलं. राजा शरणागती पत्करतो. स्वामींना करुणा घेऊन म्हणतात जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संस्थानाचं काहीच वाकडं होणार नाही. श्री स्वामी समर्थ.